आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून शेतकऱ्याचे नवीन वर्ष आता गोड करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. आता या शेतकऱ्यांना एकत्रित 4 योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. या 4 योजनेचे एकत्रित 35,000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 जानेवारी 2026 आता या ठिकाणी शेतकऱ्याचं गोड करण्यासाठी ठिकाणी सरकारने ठरवलेलं आहे. आता पहिल्या दिवशी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्राचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी एकत्र हा निर्णय या ठिकाणी घेऊन टाकलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या नवीन वर्षामध्ये 4 पटीने या ठिकाणी नवीन वर्ष गोड होणार आहे. 1 जानेवारीला राज्यातील पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती एकत्रितपणे 4 योजनांचे एकत्र 35,000 रुपये वाटप करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना, नुकसान भरपाई योजना, कर्जमाफी योजना या योजनेची लाभार्थी असतील अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती या 4 योजनांचे पैसे एकत्रित 35,000 रुपये वितरित करण्याच्या सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष आता या ठिकाणी धमाकेदार आणि गोड अतिशय चांगल्या प्रकारे जाणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक देखील पार पडली आणि याच बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याचे नवीन वर्ष जास्तीत जास्त गोड व्हावे या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या खात्यावरती एकत्रितपणे या 4 योजनांचे पैसे एकत्रित वितरित केले जातील अशी माहिती देखील या ठिकाणी सरकारकडून समोर आलेली आहे. जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील, पीक विमा योजनेचे लाभार्थी असतील, कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील, तसेच नुकसान भरपाईच्या अटीमध्ये शेतकरी बसत असतील अशा सर्व शेतकरी बांधवांची खूप दिवसाची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 4 योजनेचे एकत्रित 35,000 रुपये या ठिकाणी 1 जानेवारीला या महत्वाच्या जवळजवळ 16 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी करण्यात आलेला आहे. निवडणुकामुळे तटलेला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील 1 जानेवारी 2026 या दिवशी देण्याचा मुहूर्त या ठिकाणी लागणार आहे. त्यासोबतच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता देखील 1 जानेवारीला तुम्हाला शेतकरी बांधवांना या ठिकाणी देण्याचा निर्णय झालेला आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 4 प्रकारच्या योजनेची टोटल तुम्हाला 35,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता महाराष्ट्र सरकारकडून आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आलेले आहे. आता सर्व शेतकरी बांधवांनो आता लक्षात ठेवा, आता शेतकरी बांधवांच्या सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे आता जमा केले जाणार नाहीत. या योजनेचा हप्ता फक्त प्रत्येक वेळेस उशिरा देखील येत होता. आता पीएमचा हप्ता देखील प्रत्येक वेळेस उशिरा येत होता. पीक विम्याचा देखील हप्ता येतो देखील मागच्या 3 वर्षापासून लांबत चाललेला आहे. परंतु एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांची नवीन वर्षाची सुरुवात गोड करण्यासाठी या 4च्या योजनेचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. जवळजवळ राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष पहिल्याच दिवशी 100% गोड होणार आहे. परंतु सर्व शेतकऱ्याच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार नाहीत. मग आता कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत, कोणकोणत्या शेतकरी बांधवांना हे पैसे मिळणार नाहीत, कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे आता 1 जानेवारीला नवीन वर्षानिमित्त जमा होणार आहेत. कारण फक्त 16 जिल्ह्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा GR काढण्यात आलेला आहे. कारण या 15 जिल्ह्यातील खूप शेतकरी गरीब आहेत आणि त्यांचा सर्व या ठिकाणी डाटा आहे, तर तो डाटा सरकारपर्यंत पोहोचलेला आहे. तसेच यामध्ये सर्वात महत्त्वाचा नवीन वर्षामध्ये या ठिकाणी निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, तो म्हणजे कर्जमाफी विषयी. आता कोणता निर्णय घेण्यात आलाय बघा, हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, तसेच नमोचा 8वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे, 1 जानेवारीला येणार आहे की पीक विम्याचे आता हेक्टर तुम्हाला 35,000 रुपये 2022, 2023, 2024 आतापर्यंत जो काही पीक विमा तटलेला होता ते तुम्ही भरला असेल तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे,
तसेच तुम्हाला अतिवृष्टीचे अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरू होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत मित्रांनो पाहत राहा। शेतकरी बांधवांनो, पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी आता हा हप्ता जमा होणार आहे। म्हणजे आता कोणता बघा, नमोचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता, पीक विम्याचे पैसे, कर्जमाफीचा लाभ आणि अतिवृष्टीची नुकसान भरपाई जो काही तुमचा लाभ आहे तो तुमच्या व्यक्तिरिक्त 1 जानेवारीला या ठिकाणी जमा होणार आहे। आता या 4 योजनेचे एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष गोड होणार आहे। कारण आज सकाळीच पेपरला बातमी देखील आली होती की नवीन वर्षाला शेतकऱ्याला सरकार आता या ठिकाणी 100% खुश करणार आहे। या दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या ठिकाणी निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्या बैठका देखील आता पूर्णपणे आज पूर्ण झालेल्या आहेत आणि त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 11,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वर्ग देखील करण्यात आला आहे। आतापर्यंत शेतकरी वाट पाहत आहेत की 1 जानेवारी येण्याची। एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांनी नवीन वर्ष 4 पटीने आता गोड होणार आहेत। बघा, या 4 पद्धतीमध्ये आता तुमची नवीन वर्षाची सुरुवात गोड केली जाणार आहे। आता पहिली पद्धत म्हणजे नमोचा हप्ता दिला जाणार आहे। पीएमचा पुढील हप्ता म्हणजेच या ठिकाणी पुढील हप्ता देखील तुम्हाला त्याचा दिला जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला पीक विम्याचे पैसे आणि तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना। या चौथी पद्धत म्हणजे चौथी शेतकरी बांधवांना जी काही अतिवृष्टीमध्ये नुकसान भरपाई कमी पैसे मिळाले असतील किंवा तुम्हाला नुकसान भरपाई या योजना याबरोबर जे शेतकरी राशन कार्डधारक असतील म्हणजे पिवळे केसरी रेशन कार्डधारक असेल तुमच्याकडे त्याचं नवीन वर्ष गोड करण्यासाठी नवीन वर्षाचा आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता फक्त 16 जिल्ह्यामध्येच आनंदाचा शिधा देखील मिळणार आहे। यामध्ये 1 किलो रवा, 2 किलो तेल, तसंच पाहिलं तर 1 सिलेंडरची टाकी शेतकरी बांधवांना देण्यात येणार आहे। एकंदरीतच शेतकरी बांधवांचे या 4 योजनेचे पैसे वाटप या ठिकाणी होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांचे नवीन वर्ष या ठिकाणी गोड होणार आहे। तर या 4 योजनेचे एकत्रित पैसे 35,000 रुपये वाटप होणार आहेत। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आता याची सुरुवात होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, 1 जानेवारी 2026 या दिवशी कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये JR देखील काढण्यात आला आहे याची संपूर्ण माहिती आता आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। काही मिनिटांपूर्वीच काढलेल्या JR मधील माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांच्या नवीन वर्षाची जानेवारीमध्ये कर्जमाफी तुमची जानेवारी मध्ये होणार नाही। सरसकट सर्व शेतकऱ्याची खात्यावरती तुमच्या पीक विम्याचे पैसे देखील वाटप होणार नाहीत। सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही। त्या ठिकाणी पीएमचा पुढील हप्ता देखील सरसकट सर्वांना मिळणार नाही। म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून बघा, सरसकट हा शब्द आता काढून टाकलेला आहे। त्या सरसकट शब्दाऐवजी फक्त पात्र शेतकऱ्याच्या खात्यावरती नमोचा 8वा हप्ता जमा होईल। पुढील पीएमचा हप्ता देखील जमा होईल। त्यानंतर पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्याच्या खात्यावरती वितरित होतील। यामधील पात्र शेतकऱ्यांनीच आता कर्जमाफी केली जाणार आहे। बघा, एकंदरीत सरसकट शब्द सरकारच्या माध्यमातून काढून टाकलेला आहे। जर सरकारने सरसकट शब्द ठेवला असता तर सरसकट सर्वांना याचा लाभ त्या ठिकाणी मिळाला असता, परंतु सरसकट शब्द काढून टाकल्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी पात्र शेतकरी बांधवांनाच या ठिकाणी लाभ मिळणार आहे। बघा, यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बदलामुळे जे शेतकरी जे नियमामध्ये बसणार आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून नवीन नियम देखील या ठिकाणी लावण्यात आलेत। म्हणजे या बदलानुसार जे नियम लावण्यात आलेत तर त्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल, त्या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल, तुम्हाला एकत्रितपणे 4 योजनेचे या ठिकाणी या योजनेच्या माध्यमातून तब्बल 35,000 रुपयाचा लाभ या ठिकाणी तुम्हाला दिला जाणार आहे। जर तुम्ही फक्त नमोच्या आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल, जर तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे भेटले असतील किंवा भेटायचे असतील, तर जर तुम्ही नमो आणि पीएम किसान योजनेसोबत पीक विम्याचे पण लाभार्थी असाल तर तुम्हाला 3 योजनेचे पैसे भेटणार आहेत। जर तुम्ही पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि कर्जमाफी आणि अतिवृष्टी आणि पीक विमा असं या ठिकाणी सगळ्याच लाभार्थी असाल तर तुम्हाला 4 योजनेच्या माध्यमातून 35,000 रुपये या ठिकाणी वितरित केले जाणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांना 11,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात देखील आले आहेत। शेतकरी बांधवांना एकंदरीत जर तुमचं 100% गोड या ठिकाणी वर्ष जाणार आहे। आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये गोड होणार आहे, शेतकरी बांधवांनो हा निर्णय मागच्या काही दिवसापूर्वी सरकारने घ्यायला पाहिजे होता, परंतु निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळे सरकारने निर्णय या ठिकाणी घेतलेला नाही। कारण सरकारने देखील निर्णय या ठिकाणी घ्यायच्या पाठीमागे तो आता मुख्य उद्देश देखील असतो, तर तो राज्य सरकारला या ठिकाणी निधी पाहिजे असतो आणि निधी राज्य सरकारकडे उपलब्ध नव्हता। कारण लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे होते ते देखील तुम्हाला माहितच आहे। त्यामुळे निर्णय असा झाला आहे की बघा, अखेर सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे की 16 जिल्ह्यांसाठी JR काढण्यात आलेला आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, नमोचा 8वा हप्ता, पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता
पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत, परंतु शेतकरी बांधवांनो जानेवारी महिन्यामध्ये कर्जमाफी होणार नाही. फक्त कर्जमाफी विषयीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी शेतकरी बांधवांना दिलासा मिळालाय. आणि ही कर्जमाफी कधीपासून होणार आहे, कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आता नेमकं काय म्हणाले हे सुद्धा तुम्ही लगेच या ठिकाणी पुढे पाहणार आहात. परंतु शेतकरी बांधवांनो सर्वात अगोदर पीक विम्याची माहिती देखील आपण पाहूया. कारण 2022, 23, 24, 25 या 4 वर्षामध्ये पीक विमा भरून त्या ठिकाणी सोडलेला असेल, परंतु याचे पैसे सरकारने अजून देखील मंजूर केले नाहीत. आता बघा एक एक कर तुम्हाला सुवर्ण माहिती देखील पाहणार आहोत, जेणेकरून सर्व शेतकरी बांधवांना व्यवस्थित माहिती समजेल. आता बघा शेतकरी बांधवांना नमोचा 8 हप्ता देखील, पीएमचा पुढील हप्ता देखील, त्यासोबत पीक विम्याचे पैसे देखील कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये 1 जानेवारीला कोणत्या बँकेमध्ये वितरित केले जाणार आहेत आपण या ठिकाणी पाहूया. त्यानंतर कर्जमाफी कोणत्या शेतकरी बांधवांची होईल, कोणत्या तारखेला जाहीर करण्यात येईल, कोणत्या बँकेची कर्जमाफी होईल, अशा पद्धतीने आपण पुढील टप्प्यामध्ये माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. बघा शेतकरी बांधवांनो परभणी जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये नमोचा 8 हप्ता, नंतर पीएम नुकसान भरपाईचे पीक विम्याचे पैसे देखील आता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत. त्यानंतर पाहिलं तर बीड जिल्हा देखील शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार आहेत. अकोला, बुलढाणा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, नंतर पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील या ठिकाणी पाहिलं गेलं तर या 4 योजनेचे पैसे या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती देखील या ठिकाणी समोर येत आहे. तर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा या पैशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, हिंगोली, भंडारा, त्यासोबत जालना, जळगाव, नंदुरबार, त्या ठिकाणी नाशिक असेल, नागपूर असेल, अशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे, नंतर नमो शेतकरी योजनेचे हप्ता आणि सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या अतिवृष्टीचे तुमचं जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला याचा लाभ देखील भेटणार आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता याचे पैसे देखील वितरित या ठिकाणी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला जर जिल्ह्याची यादी देखील वाचून दाखवली तर या जिल्ह्यामधील सर्वात अगोदर तुमचा नमोचा 8 हप्ता या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता येण्याची शक्यता देखील आहे. पीक विम्याचे पैसे तर सर्वात अगोदर या बँकेच्या जिल्ह्यामध्ये अनेक वेळा मागच्या वेळी देखील आले होते, आता या जिल्ह्यामध्ये येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली. तर शेतकरी बांधव आता या ठिकाणी शेतकऱ्याचे जिल्हे म्हणून घोषित करण्यात आलेत, अशा पद्धतीने देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली. तर आज शेतकरी बांधवांकडून वर्तवण्यात आले. बघा शेतकरी बांधवांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार नवीन वर्ष हे शेतकरी बांधवांचे गोड जाणार आहे. हे नवीन वर्ष आता कशा पद्धतीने गोड होणार आहे आपण देखील पाहणं गरजेचं आहे. शेतकरी बांधवांनो कर्जमाफी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही देखील होईल अशा प्रकारचे स्टेटमेंट देखील नेत्याकडून देण्यात आलेले होतं. परंतु ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्याच्या बांधवाची होळी केली जाणार आहे. ज्यांच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी नसेल, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे. कधी या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तर या टायमिंगला या ठिकाणी तुमची कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, केवायसी या ठिकाणी तुम्ही तयार करून ठेवा. नक्की टप्प्याटप्प्याने नवीन वर्षामध्ये लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अर्जुन तुराई युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.